हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप छान टिप्स आणलेली आहे. ती शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. चला तर सुरू करूया. 1. आमसूल यालाच कोकम किंवा रातांबा असेही म्हणतात. हा एक छोटा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने 2.5 ते 3.5 इंच लांब व गडद हिरव्या रंगाचे असतात. 2. अर्थ, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इत्यादी रोगांत आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे. 3. स्वयंपाकात आंबटपणासाठी उन्हाळ्यात सरबत म्हणून आमसुलाचे सार करतात. त्याला कोकम सार म्हणतात. चांगल्या अन्न पचनासाठी हे जेवताना अधूनमधून पितात. 4. कच्चे आमसूल आंबट, गरम, वायुहारक व कफ आणि पित्तकारक असते. 5. पिकलेले आमसूल जड, मळ सुकविणारे, तिखट, तुरट, हलके, आंबट, अग्निप्रदीप्त करणारे, कफ व वायुकारक आहे. ते तृषा, मूळव्याध, सग्रहीन, गोळा उठणे, शूळा, हृदयरोग आणि कृमी दूर करणारे आहे. 6. आमसुलाचे तेल गरम करून हातापायांच्या तळव्यांवर चोळल्याने दाह कमी होतो. 7. आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागात येतात. 8. या झाडाच्या फळांना कोकम आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. 9. आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण भाजीला आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. नेहमी वापरले तरीही चालते. 10. आमसूल हे पाचक असून अंगावर पित्त उठणे, मूळव्याध, मुरडा, सग्रगण, दाह यामध्येही उपयोगी पडते. 11. आमसूल बारीक वाटून पाण्यात मिसळून वेलदोडे, जिरेपूड, साखर टाकून सरबत बनवता येते. तयार सरबतही बाजारात मिळते. उन्हाळ्यात याचा नेहमी वापर करावा. 12. आमसुलांच्या बियांपासून तेल काढतात. ते पांढरट व मेणासारखे घट्ट असते. हिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायांस भेगा पडतात. त्यावर हे तेल गरम करून लावतात. मलम तयार करण्यासाठी कोकम तेल वापरतात. मूळव्याधीतून रक्त पडत असल्यास कोकम तेल खाण्यास देतात. कोकम तेल पौष्टिकही आहे. 13. आमसुलाचे तेल क्षय, फुफ्फुसांचे रोग, गणमाळ, मुरडा आणि संग्रहणीमध्ये परिणामकारक असते. व्रणामध्ये आमसूल गुणकारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. अशाच नवनवीन टिप्ससाठी आपला चॅनल नक्कीच बघा. थँक्यू.